मिशन DAT 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बॅच फर्स्ट आणि बॅच सेकंड यामध्ये प्रचंड प्रमाणात शिक्षकांनी प्रतिसाद दिलाय आणि दोन्ही बॅच हाऊसफुल आहेत. तरी देखील आपण बॅच सेकंड मध्येच 1 तारखेला जी आपण बॅच चालू केलेली आहे त्याच्यामध्येच ऍडमिशन अजून 1-2 दिवस आपण घेत आहोत. कारण की बॅच थर्ड ही चालू व्हायला पुन्हा 10 दिवसाचा कालावधी लागत असतो. त्यामुळं जे नवीन जॉईन झालेत आज त्यांना परत सांगतो की आपल्याकडं बॅच फर्स्ट सेकंड फुल असताना देखील आज उद्या किंवा उद्या परवा 2 दिवस रविवारपर्यंत जे प्रवेश घेतील त्यांचं 1 एप्रिलच्या बॅच मध्ये ऍडमिशन होईल. त्यानंतरचे ऍडमिशन आपण बॅच 3 मध्ये घेणार आहेत. 999 रुपयामध्ये नाममात्र शुल्कामध्ये हे ऍडमिशन असणार आहेत. झूम मीटिंगवर दररोज लाईव्ह क्लास 9 ते 10:30 होतो. त्याच सोबत एक्स्ट्रा तासिका काही आपण लावत आहोत या महिन्यापासून. त्या संध्याकाळीच असतात 4 ते 5:30च्या दरम्यान. आणि नंतर इंग्रजीच्या काही तासिका आपण फ्री फॉर ऑल असे देखील त्या काही घेत असतो काही आणि रेकॉर्डिंग बाकी. PDF नोट्स तुम्हाला ग्रुपवर पाठवले जातात. टेस्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे 250+ टेस्ट असं आपण म्हणतो, पण 450+ टेस्ट आपण देतो. गुगल फॉर्मच्या टेस्ट आहेत, 10-10 प्रश्नांच्या त्या टेस्ट आहेत. त्या सर्व टेस्ट तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. PYQ असलेली जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या देखील त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत. विजय सर, आजचं सेशन तुम्ही सुरू करा. ज्यांचा प्रवेश घ्यायचा राहिला त्यांनी प्रवेश घ्यावा. नमस्कार सर्वांना. तर इतिहास नागरिकशास्त्र होणार नाही का? सोमवारपासून करू आपण इतिहास चालू. शेवटचा पॉइंट टॉपिक घ्यायचा आपल्याला वने राष्ट्रीय उद्याने अभयारण्य ते झालं की मग नेक्स्ट वीक मध्ये आपण हिस्ट्री चालू करूया. ओके, चलो. अरे बापरे, ओके. चला, सर्वांच्या कमेंट यायला लागलात. क्वेश्चन नंबर 1 कालच घेतला होता आपण. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. अच्छा, सर्वांचे उत्तर बरोबर आहे. नागपूर व गोंदिया. मॅंगनीजचे जे साठे आहेत ते कुठं कुठे आहेत? आपण काल घेतलं होतं. नागपूरला आहेत, गोंदियाला आहेत, त्याचबरोबर भंडारा आणि कोल्हापूर एवढ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मॅंगनीजचे साठे आढळतात. ठीक आहे, काय अडचण आहे सर? अच्छा, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. हॅलो, कमेंट करू शकतात. सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? कोळशाचा नाही ना, आपण मॅग्नीज घेतलं होतं ना. मॅग्नीजचे 40% साठे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे आपण मॅग्नीज हे जे आहे ते आपलं उत्तर या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे, यात काही अडचण? मॅग्नीज डिटेल मध्ये आपण घेतलं होतं. चलो, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे, आता व्यवस्थित स्क्रीन दिसते. चलो, हा. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
घेतलं होतं आपण हे, तरी पण आपण घेऊया थोडस. साधारणतः आपलं जे उत्तर आहे ते औष्णिक विद्युत केंद्र, त्या ठिकाणी दगडी कोळशाचा सर्वाधिक वापर केला जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की 67% आसपास आजही औष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून दगडी कोळसा वापरला जातो आणि त्या ठिकाणी वीज निर्मिती केली जाते. ठीक आहे. दगडी कोळशाचे जे आता स्पेशली कोळशाचे 4 प्रकार आहेत. ते पुढे पण येणार आहे, तो प्रश्न आपण घेतलाय. याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जे जास्त असतं, ज्या कोळशाच्या प्रकारामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं, तो कोळशाचा दर्जेदार प्रकार मानला जातो. अँबिलिपी, अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पीठ हे दगडी कोळशाचे 4 प्रकार मानले जातात. आपलं जे उत्तर आहे आताचं, ते उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे आहे. आणि मग दगडी कोळशाचा सर्वाधिक वापर जो आहे तो कशामध्ये केला जातो? तो औष्णिक विद्युत केंद्रामध्ये केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. खालील धातूपैकी कोणता धातू जांभ्या खडकात आढळतो? हम्म. चल, बॉक्साईट हे उत्तर आहे. कारण आपण काल पण घेतलं होतं की सॉरी, इथं उत्तर जे झाले मॅग्ना इलेक्ट्रॉन झालं. आपलं उत्तर जे आहे ते बॉक्साईट, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. बॉक्साईटच्या बाबतीत जर आपण बघितलं तर बॉक्साईट हे कोकणामध्ये जास्त आढळते. कोकणामध्ये विशेषतः आपण जर बघितलं तर जांभ्या खडकामध्ये हे खनिज आपल्याला पाहायला मिळते. बॉक्साईट जे आहे ते बॉक्साईट सुटते असं दगडधोंड्याच्या स्वरूपामध्ये दक्षिण कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉक्साईटचा करार स्पेशली कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. जो जांभा खडक आहे चंदगड तालुका कोल्हापूरमध्ये, हा ठीक आहे. तर बॉक्साईटच्या बाबतीत नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न येतात. जांभा खडक जो असतो त्याचं विदारण होऊन जांभी मृदा तयार झालेली, म्हणजे जांभी मृदा ज्या भागामध्ये एकवटलेली त्याच भागामध्ये बॉक्साईटची साठे कोकणामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते काय असणार आहे? बॉक्साईट हे असणार आहे. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न वाचून घ्या. शिकवलाय आपण हा पण पॉईंट. दगडी कोळशाच्या बाबतीत हा पण परत प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे? ठीक आहे. उत्तर कमेंट करा. ओके, मला वाटलंच होतं की ऑलमोस्ट बऱ्याच जणांचं उत्तर वैनगंगा येईल. बर, आपण तुमचं उत्तर वर्धा घेऊया, कारण वर्धाच हे उत्तर आहे त्या ठिकाणी. स्क्रीन मोठी राहू द्या प्लीज. ओके, ठीक आहे, ठीक आहे, घेऊ. चलो, वर्धा उत्तर आहे याचं. जरी आता वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा, ठीक आहे, अशी स्क्रीन चालते का? कमेंट करा कोणतरी पटकन. दिसते ना व्यवस्थित स्क्रीन आता? ओके, चलो. हा, वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा कोळसा उत्पादन क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली आहे ना, या भागामध्ये कोळशाचे, यवतमाळ पण आहे त्याच्यामध्ये. आता त्या भागामध्ये कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. परंतु उत्पादनाच्या दृष्टीने म्हटलं
है ना. इथं काय म्हटलंय, उत्पादनाच्या दृष्टीने म्हटलंय, त्यामुळे आपलं उत्तर काय घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी, वर्धा घ्यायचं. आणि म्हणून वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये, है ना, वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, चल वाचून जातात ना. कमेंट करा, एवढे जण जॉईन कमेंट करत नाही, उत्तर आपण घेतले नाही. शिकवलंय आपण हे. आता फक्त नुसतं शिकवतच राहिलो तर उपयोग नाही, आपल्याला थोडं उपयोग म्हणजे जे शिकवलंय ते आपल्याला समजले का नाही ते कळेल ना, म्हणून आपण थोडस प्रश्न घेत आहोत. ठीक आहे. खालीलपैकी कोणती मृदा लोहाचे ऑक्साईड व ॲल्युमिनियम समृद्ध असते? आपण ह्याच्यामध्ये काय घेतलं होतं, तुम्हाला एक पॉईंट आठवतो का बघा, जे जुने आहेत त्यांना माहिती. काळी मृदा नाही हो, लॅटराईट मृदा म्हणजे काय, जांभी मृदा. ठीक आहे. आता जांभ्या मृदेमध्ये आयर्न ऑक्साईड असतं, हे आपण घेतलं होतं ना, जांभ्या मृदेमध्ये आयर्न ऑक्साईड घेतलं होतं ना, त्यामुळे उत्तर आपलं काय असणार आहे, पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, पर्याय क्रमांक काय असणार आहे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक बी. ठीक आहे, चलो उत्तर आहे. आम्ही आता जॉईन झालो, ओके, काय अडचण नाही, डबल रिव्हिजन होऊन जाईल. जेवढं आपण गेलो तेवढं म्हणजे जेवढं काही तुम्हाला आता होत आहे ते थोडंसं ऍडजस्ट करा, आणि जे काही झालेलं आहे ते तुम्हाला परत रिपीट होऊन जाईल, काही काळजी करू नका. मृदेचे आपण वेगवेगळे प्रकार घेतले होते. ठीक आहे, त्याच्यामध्ये काळी मृदा घेतली होती, जिला आपण कापसाची काळी मृदा किंवा रेगूर मृदा म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये काळी मृदा मोठ्या प्रमाणामध्ये आढळते, है ना, ज्याला रेगूर मृदा म्हटलं जाते, जे बेसाल्ट खडकापासून तयार झालेली असते. आता यामध्ये या प्रश्नामध्ये जो पहिला पर्याय आहे काळी मृदा, है ना, ही कापसाची काळी मृदा आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारी मृदा म्हणून कापसाची काळी मृदा ओळखली जाते, है ना. त्याच्यामध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट नावाचा एक घटक असतो काळ्या मृदेमध्ये, म्हणून तिला काळा रंग प्राप्त झाला. रेगूर मृदेला काळा रंग टिटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ही लॅटराईट मृदा जी आहे तिला लॅटराईट कॅप्स असं सुद्धा म्हटलं जातं. जांभ्या खडकाचं विदारण, है ना, विदारण म्हणजे काय, अपक्षय, खडकाचा भुगा, खडकावरती बाह्यकारकांचा परिणाम होऊन ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये, है ना, खडकापासून जी मृदा तयार होते त्या प्रक्रियेला अपक्षय किंवा विदारण अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला जातो. आणि मृदेच्या निर्मितीच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर त्याला हजारो वर्षाचा कालावधी लागतो मृदा तयार व्हायला, है ना. ऊन, वारा, पाऊस, है ना, या सगळ्या त्याचबरोबर पर्जन्य या सगळ्या घटकांचा परिणाम खडकांवरती होऊन खडकाचं विदारण होऊन मृदा तयार होत असते. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 5 मृदा आढळतात. इथं तुम्हाला लॅटराईट मृदा जी दिसते, लॅटराईट म्हणजे जांभी मृदा. ठीक आहे, एनबी सर, लॅटराईट म्हणजे जांभी मृदा. ओके. जांभ्या खडकाच्या विदारणातून किंवा जांभ्या खडकाचा भुगा होऊन, है ना, तयार झालेली मृदा तिला आपण लॅटराईट कॅप्स म्हणतो, है ना. त्याच्यानंतर एक तांबडी मृदा आपण शिकलेली, जी सुद्धा उत्तर कोकणामध्ये आणि सह्याद्रीच्या बऱ्याचशा घाटमाथ्यावरती आपल्याला पाहायला मिळते, तांबडी मृदा, जिच्यामध्ये आयर्न पॅरॉक्साईड नावाचा एक घटक असतो. ठीक आहे. आणि काळ्या मृदेमध्ये टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट असते. ही दलदलीची जी मृदा असते, आता दलदलीची मृदा म्हणजे काय, वाळवंटी मृदा महाराष्ट्रामध्ये आढळत नाही. दलदलीची मृदा म्हणजे काय, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती की समुद्र किनारपट्टीला सुद्धा काळी मृदा वाहून येते, त्याच्यामध्ये समुद्राचे क्षार त्या ठिकाणी मिसळतात आणि त्यातून तयार झालेली जी काही मृदा असते तिला आपण क्षारयुक्त, ज्याला आपण म्हणतो दलदलीची मृदा जी असते ती त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तिला भाबर मृदा सुद्धा आपण म्हणतो. ठीक आहे. वाळवंटी मृदा मात्र महाराष्ट्रामध्ये आढळत नाही. वाळवंटी मृदा ही राजस्थानच्या वाळवंटामध्ये, ज्याला राजस्थानचे बागर या नावाने ओळखलं जातं, त्या भागामध्ये ही मृदा आढळते. मृदा टॉपिक आपण डिटेल घेतला होता, तो आपण रिवाइज करणार आहोत. हॅलो हॅलो, त्याच्यामध्ये आपण आवाज येईल ना माझा व्यवस्थित? ठीक आहे, आपण मृदेच्या बाबतीत पूर्ण डिटेल पॉइंट्स घेतले, ते परत आपण कव्हर करूया नंतर. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, परत आला प्रश्न. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कोठे आढळतात? सोपे प्रश्न घेतलेत मी, आणि त्याच्यानंतर थोडेसे हाय लेवलचे पण घेतलेले आहेत पुढं.
घेऊया आपण. त्याच्यानंतर जेवढं आपण क्वेश्चन घेऊया संपल्याच्या नंतर परत आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, वनसंपत्ती किंवा वने, महाराष्ट्राची वने. अगदी बोर्डवरच घेणार आहेत आपण. स्क्रीन शेअर केली जी आहे ती स्टॉप करून परत आपण वने टॉपिक चालू करणार आहेत. ठीक आहे, चलो. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे कुठं आढळतात, तर त्याचं उत्तर काय आहे? बल्लारपूर. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे? बल्लारपूर आहे. ठीक आहे, चलो. बल्लारपूर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चंद्रपूरच्या जवळ असलेले जे बल्लारपूर आहे, ते बल्लारपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. बल्लारपूर आणखी कशासाठी प्रसिद्ध आहे, कमेंट करू शकतात? बल्लारपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? कोणता कारखाना आहे बल्लारपूरला, सांगा बरं. हा, व्हेरी गुड. निलिमा मॅडमने केली बाबा, राजेश्री मॅडमने पण केली कमेंट. ओके, व्हेरी गुड. पेजेस, ओके. दीपक सरांनी इंग्लिश मध्ये केली. चलो, हा. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? उच्च प्रतीचा कोळसा. एंथ्रासाइट. एंथ्रासाइट बरोबर आहे. बघा, या क्वेश्चनला आपण अगदी डिटेलमध्ये घेऊया. एंथ्रासाइट जे असते, आता मी मगाशी पण घेतलं होतं की दगडी कोळशाच्या मध्ये जे कार्बनचं प्रमाण असते त्याच्यावरती, ते पीठ नाही उत्तर. ठीक आहे, उत्तर काय आपलं? अँथ्रासाइट आहे. ठीक आहे, अँथ्रासाइट हे आपलं उत्तर आहे. तर अँथ्रासाइट मध्ये 90 ते 95% कार्बनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर नंबर 2 दर्जेदार असलेलं जे आहे अँबिलिपी ट्रिक्स आहे. अँथ्रासाइट नंबर 1, बिटुमिनस नंबर 2. बिटुमिनस मध्ये 80% वरती कार्बनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. लिग्नाइट मध्ये 40% पेक्षा जास्त कार्बनचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात कमी 40% कमी कार्बनचं प्रमाण ज्याच्यामध्ये असतं ते म्हणजे पीठ. हे चारही प्रकार जे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, तर हे चारही प्रकार जे आहेत ते कशाचे? दगडी कोळशाचे प्रकार आहेत, दगडी कोळशाचे. ठीक आहे, चलो. हा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने सापडतो? क्रोमाइट घेतलं होतं आपण, क्रोमाइट कालच घेतलं होतं. बरोबर आहे. उत्तर काय याचं? भंडारा, नागपूर, गोंदिया. है ना. क्रोमाइटचं जे काही धातू, क्रोमाइट जो काही आहे त्याचे साठे जे आहेत ते प्रामुख्याने भंडारा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे, हा प्रश्न टीईटीला पण आलेला आहे. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे डायड्या जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतात. आता क्लिअरली एक लक्षात ठेवा बघा, आपल्याला एक लक्षात घ्यायचंय की सर्वात जास्त खनिजांचे साठे जे आहेत ते पूर्व विदर्भामध्ये, स्पेशली नागपूर विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सर्वाधिक. ठीक आहे. यवतमाळ, यवतमाळ आणि रत्नागिरी हे याचं उत्तर आहे. यवतमाळ आणि रत्नागिरी. डोलोमाइटचे साठे पूर्व विदर्भामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. बघा, हिस्ट्री थोडीशी समजून घ्या. पठारी भागामध्ये जर आपण बघितलं तर मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राचा पठारी प्रदेश.
ठीक आहे. आणि या पठारी प्रदेशामध्ये जर बघितलं तर लाव्हा रसाचा थर महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे ना. इथं जर बघितलं तर या स्क्रीनमध्ये तुम्हाला काय काय समजतंय बघा, मी पॉईंट सांगतो तुम्हाला. पठारी भाग सोडून सगळीकडे खनिज संपत्ती आढळते. उदाहरणार्थ इथं बघा, कोकण आणि विदर्भ या भागामध्ये अल्प प्रमाणामध्ये नाहीये तर जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आपण इकडे एक पॉईंट घेतलेला आहे बघा, हे आर्कियन, धारवाड आणि गोंडवाना है ना, या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं खनिज संपत्ती आपल्याला पाहायला मिळते. बेसाल्ट खडकामध्ये खनिज संपत्ती आढळते असं कुठं ऐकलंय का बरं आपण? एक तरी प्रश्न आतापर्यंत घेतलाय का तसा? तर बेसाल्ट खडकामध्ये खनिज संपत्ती आढळतच नाही मोठ्या प्रमाणामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा पॉईंट सांगतोय काय की महाराष्ट्रामध्ये जी काही खनिज संपत्ती सापडते है ना, ती कुठं आढळते? तर ती पूर्व विदर्भामध्ये तरी आहे किंवा दक्षिण कोकणामध्ये तरी आहे. ठीक आहे. आता आणखीन एक महत्वाचे 2-3 पॉईंट तुम्हाला मी सांगणार आहे याच्यामध्ये बघा. भारताच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती आहे? बघा इथं सांगितले बघा. काय सांगितले? भारताच्या खनिज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे? तर 4%. फार दर्जेदार पण नाहीये आणि फार अल्प पण नाहीये. तर त्याच्याबरोबरच महाराष्ट्र टोटल क्षेत्रापैकी खनिज क्षेत्र किती आहे? तर 19%. म्हणजे महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ जे 32,87 एक मिनिट 3,07,713 चौरस किलोमीटर है ना, याच्यापैकी 19% क्षेत्रावरती हा आयएमपी पॉईंट आहे. बघा परत एकदा सांगतो मी, हा जो पॉईंट आहे तो आयएमपी पॉईंट आहे. काय म्हणतं इथं की महाराष्ट्र टोटल क्षेत्रापैकी खनिज क्षेत्र किती? 19%. त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ जास्त वाटा आहे आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर थोडासा कोकणाचा जास्त म्हणजे वाटा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एक तर दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ या 2 प्रदेशामध्ये महाराष्ट्रातली खनिज संपत्ती जास्त एकवटलेली. ठीक आहे. तर तो सुद्धा पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आपण पहिल्या दिवशी घेतलं होतं, पण तरी सुद्धा आज जे काही नवीन जण कोणी असतील त्यांच्यासाठी आपण हे थोडंसं पॉईंट घेतलेले. बघा इथं थोडस डार्क इमेज व्यवस्थित आली नाही, पण तरी पण मी सांगतो काही काळजी करू नका. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहे. त्याच्यानंतर कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहे. नागपूरमध्ये 60% आणि कोकणामध्ये किती? 20%. ठीक आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. इथं अमरावतीमध्ये 10%च्या आसपास खनिज संपत्ती आणि त्याच्यानंतर औरंगाबादमध्ये जर आपण बघितलं तर 5%, पुणे विभागामध्ये 3% आणि सर्वात कमी खनिज संपत्ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागात असेल तर ती नाशिकमध्ये, सर्वाधिक नागपूरमध्ये आणि त्याच्यानंतर क्रम लागतो नाशिकचा. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे सर्वाधिक खनिज संपत्ती कुठं आढळते? तर ती नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आढळते. ठीक आहे. त्याचबरोबर सर्वात कमी खनिज संपत्ती नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आढळते. याचा अर्थ असा आहे की नंबर 1 ला नागपूर 60% आहे, नंबर 2 ला कोकण आहे, नंबर 3 ला अमरावती. उतरता क्रम लावा है ना. सर्वाधिक खनिज संपत्ती आढळणारे प्रशासकीय विभाग त्यांचा उतरता क्रम लावा. असा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला तर नागपूर, कोकण आणि अमरावती आणि संभाजीनगर असा क्रम लावायचा तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. काय इथं पॉईंट काय सांगितलंय की 36 पैकी 11 जिल्ह्यात आहे ना खनिज संपत्ती आढळते आहे ना. 11 जिल्हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये टॉपिक चालू केल्याच्या नंतर आपण घेतलं होतं की त्याच्यामध्ये स्पेशली विदर्भातले जे काही जिल्हे आहेत ते जिल्हे जास्त आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. विदर्भामध्ये नागपूर विभाग, त्याच्यानंतर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर इकडे पठारावरचा तो एक जिल्हा आपल्याला विसरून चालणार नाही. विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे सगळ्यात जास्त खनिज संपत्ती असणारे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले. बघा प्रश्न काय आला इथं आता पुढं. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिजांची टक्केवारी सांगा. येणार येतो पुढे प्रश्न, थांबा 2 मिनिट. खनिजांची टक्केवारीच्या बाबतीत आपण डिटेल शिकवलंय, पण तरी सुद्धा पुढे प्रश्न घेतलाय मी, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. काही काळजी करू नका. मी टॉपिक घेतल्याच्या नंतर, शिकवल्याच्या नंतर तो टॉपिक पूर्णपणे रिवाइज होईल या दृष्टिकोनातून प्रश्न काढत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काही काळजी करू नका. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? ठीक आहे. कमेंट करा. हा प्रश्न जरी नवीन असला तरी ह्याचं एक्सप्लेनेशन आपण व्यवस्थित घेऊया. भारतामध्ये 3 फेब्रुवारी आता 1974, डायरेक्ट मी उत्तरच सांगितलं याचं, काही अडचण नाही. चला एक एक नाही उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे.
ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर आहे. 3 फेब्रुवारी 1974 सागरी सम्राटाने बॉम्बे आहे मुंबई पासून विशिष्ट अंतरावरती एक जे ठिकाण आहे त्या ठिकाणी बॉम्बे आहे ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचे साठे आपल्याला सापडलेले पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये एकवटलेले आहेत आणि त्यावरती आपण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम केलेले आहे आपल्या सरकारनं आणि त्यातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे जे काही स्टॉक आहे तो स्टॉक भारताला सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण फार सक्षम नेतृत्व या कालखंडामध्ये भारताचं होतं आणि ज्यांना आपण आयर्न लेडी म्हणतो है ना, आयर्न लेडी इंदिरा गांधींचं नेतृत्व त्या काळामध्ये होतं है ना. बरेचसे निर्णय त्यांच्या काळामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे साधारणतः 1966च्या नंतर 1977 पर्यंतच्या काळामध्ये मग आपल्याला सांगता येईल की 1969चं बँकांचं नॅशनलायझेशन असेल, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण त्यांनी केलं. 1971चा गरिबी हटाओचा नारा है ना, गरिबी हटाओचा नारा 2 पंतप्रधानांनी आतापर्यंत दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक इंदिरा गांधी आणि दुसरे आहेत आपले राजीव गांधी, ज्यांना आपण यंगेस्ट प्राईम मिनिस्टर है ना असं म्हटलं गेलेलं आहे. तर राजीव गांधी आणि इंदिरा गांधी या दोघांच्या काळामध्ये गरिबी हटाओचा नारा, त्याचबरोबर 20 कलमी कार्यक्रम सुद्धा या दोघांच्याच कालखंडामध्ये आपण राबवलेला आहे. इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे. इकॉनॉमिक्सचे काही 100-150 प्रश्न मी शेवटच्या टप्प्यामध्ये घेणार आहे. त्यात काही काळजी करू नका, जे परिस्थिती दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर अरबी समुद्रामध्ये बॉम्बे आहे हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प आहे ना 3 फेब्रुवारी 1974 सुरू करण्यात आला. आता इथं तेलाच्या बाबतीत प्रश्न आलेला आहे. आपल्याला माहिती आहे ऊर्जा संसाधने हा टॉपिक आपल्याकडं भूगोलमध्ये विचारला जातो किंवा तो इकडे इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, आकडेवारी त्याच्यातून विचारली जाते. एवढं डीप मध्ये तुम्हाला टीईटीला येत नाही, तो एमपीसीला वगैरे असा पॉईंट विचारला जातो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं ना, आता मगाशी पण मी ऊर्जा संसाधन दगडी कोळसा जो आहे ना 67% वापर वीज निर्मितीमध्ये आजही दगडी कोळशाच्या आधारे केले जाते है ना. वीज निर्मितीमध्ये दगडी कोळशाचा वापर मोठ्या पारंपरिक ज्याला आपण म्हणतो नियमितपणे आपण त्याचा वापर केला गेलेला आहे किंवा करत आलेलो आहोत. अलीकडच्या काळामध्ये जर आपण बघितलं वीज निर्मिती है ना सौर ऊर्जेच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. दुसरी गोष्ट विजेचा वापर सर्वाधिक कुठं केला जातो, तर इंडस्ट्रियलायझेशन मध्ये सर्वाधिक विजेचा वापर आपण करतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घरगुती वापर आहे, त्याच्यानंतर शेती आहे ना, उतरता क्रम म्हणजे सर्वाधिक विजेचा वापर इंडस्ट्रियलायझेशन मध्ये, त्याच्यानंतर घरगुती वीज आणि त्याच्यानंतर शेतीसाठी. हा जो काही सिक्वेन्स आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये तेलाच्या मुद्द्यावरती फार चर्चा केली जाते है ना. आपण आतापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत या 2026च्या एंडिंग 2025च्या एंडिंग पर्यंत जर आपण बघितलं तर इराण, इराक या देशांकडून फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण तेल आयात करतो है ना. आजच्या कंडिशन मध्ये आता काही दिवसापूर्वी रशिया है ना सर्वाधिक तेलाची आयात आपण रशियाकडून करत होतो. पण मधल्या काळामध्ये आता त्या राजकीय मुद्द्यावरती मी बोलणार नाही, परंतु रशियाकडून तेलाची जी काही आयात आहे ती आता थोडीशी आपण कमी केलेली. परंतु जे काही आखाती देश आहेत त्या आखाती देशांबरोबरच मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून सुद्धा आपण तेलाची आयात करतो. इराण हा सुद्धा देश आपल्याला तेल पुरवठा करतोय. युएई करते, त्याचबरोबर सौदी अरेबिया आहे. या वेगवेगळ्या राष्ट्रांकडून आपण तेलाची आयात करतो. तर त्याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. आपल्याकडे भारतामध्ये मोठमोठ्या रिफायनरीज आहेत है ना. आपण क्रूड ऑइल आयात करतो आणि बांगलादेश त्याचबरोबर जे काही आपले नेपाळ असेल, भूतान असेल या शेजारी राष्ट्रांना आपण तेलाचा पुरवठा करतो. कच्चं तेल आणतो, त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि ती प्रक्रिया केलेल्या तेलाची निर्यात आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेजारी राष्ट्रांना करतो. ठीक आहे. तर रशिया हा फार महत्वाचा देश आपल्यासाठी जो आहे तो पहिल्यापासून आपल्याला पाहायला मिळतो. फार म्हणजे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सुद्धा रशियाने आपल्याला खूप मोठी मदत केलेली पाहायला मिळते. असो, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न आला पाहिजे. लोह खनिज आपण लास्ट लेक्चर मध्ये घेतलं होतं. लोह खनिजामध्ये शुद्ध लोहाचा अंश त्याच्यावरून आपण लोहाचे प्रकार पाडलेले. मॅहेलिसी ही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितली होती बघा. मॅहेलिसी कुठं बसते बघा. मॅहेलिसी मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट. ओके. रशियावरती आपण तिकडं थोडस इतिहासामध्ये बोलूया मॅडम. चला इतिहासामध्ये सुद्धा आपण
फार डीप मध्ये जाणार आहोत. बरोबर आहे ना. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. म्या हे ली सी ही आपण ट्रिक्स घेतली होती कशासाठी लोह खनिजांचे जे काही प्रकार आहेत दर्जेदार लोहाच्या प्रकारानुसार आपण सर्वात दर्जेदार मॅग्नेटाइट, त्याच्यानंतर हेमेटाइट, त्याच्यानंतर लिमोनाइट, त्याच्यानंतर सिडराइट आहे ना. कारखान्याचा कणा लोहाला म्हटलं जातंय आहे ना. खनिजांचा राजा लोहाला म्हटलं जातंय आहे ना. लोहाचं सर्वाधिक उत्पादन भारतामध्ये कर्नाटक राज्य करते. ठीक आहे. त्यामुळं या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. अगदी डिटेलमध्ये आपण हा पॉईंट घेतला होता आणि पुढे त्याच्यावर आणखी प्रश्न येणार आहे, काही काळजी करू नका. हं. अच्छा. मग अशी टक्केवारी सांगा. कोणतरी प्रश्न कमेंट केला होता ना, तुमच्यासाठी स्पेशल प्रश्न आहे बघा हा. कोणतं खनिज किती टक्के आढळत आहे महाराष्ट्रामध्ये ते सांगितले याच्यामध्ये. हं. फार कमी कमेंट आलेत आज. 2 नंबर पण येत आहे. कोणाचं 2 येले, कोणाचं 4 येले उत्तर. बघा, चला बॉक्साईटचे महाराष्ट्रातले जे साठे आहेत ते किती? 21%. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नीजचे जे साठे आहेत ते किती? 20% आहेत. लोह खनिजाचे महाराष्ट्रातले जे साठे आहेत एक मिनिट. बॉक्साईटचे 21%, मॅग्नीजचे 40%. सॉरी, मॅग्नीजचे 40%. मी मगाशी थोडस चुकीचं सांगितलं. ठीक आहे. बॉक्साईटचे किती टक्के आहेत? 21%. मॅग्नीजचे किती? 40%. ठीक आहे. त्याच्यानंतर लोह खनिजाचे 20% आहेत आणि क्रोमाइटचे किती? 10%. ठीक आहे. क्रोमाइटचे 10% उत्पादन कमी थोडस. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. तर 3 ला झालं करेक्ट. एक मिनिट, 3 ला. तुमच्या कमेंट ज्या येतात ना त्याच्यामुळे मला थोडस ते म्हणजे ड्रॉइंग करायला थोडस अवघड आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे आपलं. ठीक आहे. हा एक प्रश्न महत्वाचा आहे. वाचून घ्या व्यवस्थित. हा प्रश्न फार डीप मध्ये घ्यायचा. क्रोमाइट जे आहे, क्रोमाइट, लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईट हे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं खनिज आढळत आहे ते आपल्याला मगाशी पण प्रश्न आला होता. अगदी डिटेलमध्ये आपल्याला घ्यायचे. बघा, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे क्लिअरली. आता बघा, क्रोमाइट कुठं कुठं आढळत आहे. आता क्रोमाइट व्यवस्थित वाचून घेऊ आपण. क्रोमाइट कुठं कुठं आढळतं ते अगदी व्यवस्थित घेऊया आपण. ठीक आहे. आता ऑप्शन 2 उत्तर आहे म्हणजे अ चा 4 आहे. म्हणजे क्रोमाइट कुठं कुठं आढळत आहे? दुर्ग, रत्नागिरी, भंडारा, गोंदिया. ठीक आहे.
क्रोमाइट कुठं कुठं आढळले? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, गोंदिया. आता ब मध्ये एक सांगितले लोह खनिज. लोह खनिजाचे सर्वाधिक साठे जे आढळतात त्यामध्ये जे काही जिल्हे आहेत लोह खनिज चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग. नागपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गोंदिया सलग आले. ठीक आहे. चंद्रपूर, सिंधुदुर्ग लोह खनिजाचे साठे. त्याच्यानंतर मॅग्नीज आहे ना 2. मॅग्नीज कुठं कुठं आढळतं? मॅग्नीज पहिल्यांदा घेतलं होतं बघा आपण. पहिल्यांदा कोणतं खनिज शिकवलं होतं? मॅग्नीज शिकवलं होतं है ना. मॅग्नीज भंडारा, गोंदिया, नागपूर है ना. हा पत्ता आपण घेतला होता. ठीक आहे. मग या सगळ्या ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं ना तर आपल्याला मॅग्नीज वरूनच उत्तर निघतंय. भंडारा, गोंदिया, नागपूर है ना. पर्याय क्रमांक 2 क ला 2 नंबर कुठे आहे? 2 मध्येच आहे. आणि म्हणून उत्तर आपलं याच्यावरून निघतंय. एक जरी कन्फर्म माहित असलं तरी उत्तर निघते आपले. त्याच्यानंतर बॉक्साईट बघा बरं. बॉक्साईटचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये? आता 2 मध्ये D3. ठीक आहे. D3 ड च 3 घ्यायचं म्हणजे सिंधुदुर्ग ना. बॉक्साईटचे साठे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. बघा डबल एकदा घेऊ आपण वाटलं तर. क्रोमाइटचे कुठे आहेत साठे है ना. क्रोमाइट साठी कुठे आहेत? सिंधुदुर्ग. परत एकदा हा क्रोमाइटचे जे साठे आहेत क्रोमाइटचे साठे कुठे आहेत? अ च 4 आहे ना. मी ड्रॉ करायला म्हणजे मी म्हणजे मार्क करतोय त्यानुसार जिल्हे वाचून घ्या तुम्ही. हा ब च 1 चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग लोह खनिज आहे. त्याच्यानंतर क च 2 भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग मॅग्नीज. मॅग्नीज उत्तर निघतंय. आपण जे ट्रिक्स घेतल्या होत्या ना त्याच्यामध्ये. आणि ड च 4 सॉरी ड च 3 आहे बॉक्साईट सिंधुदुर्ग, रत्नागिरी है ना. खुलं धोंड्यामध्ये आढळते ना. मग इथं रत्नागिरी, सिंधुदुर्ग सुरुवातीला आले, रायगड आले बघा. हे तीनही जिल्हे बघा बरं कुठले आहेत? कोकणातले आहेत. आणि मग बॉक्साईट दक्षिण कोकणामध्ये जास्त आढळते है ना. मॅग्नीज नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया तिकडे आढळते. लोह खनिज म्हणलं की चंद्रपूर, गडचिरोली इकडे पूर्वेकडे दक्षिण भागात. आणि क्रोमाइट म्हणलं की परत कोकणामध्ये जावं लागतं. सिंधुदुर्ग, रत्नागिरी. ट्रिक्स लक्षात ठेवा थोड्याशा. ठीक आहे. आपण घेतल्या त्या ट्रिक्स. ओके. कळाले का? आजच्या सेशन मध्ये मी जास्त प्रश्नांवरती भर दिलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो पार्ट घ्यायचा आहे किंवा जो काही टॉपिक घ्यायचा आहे त्यामध्ये स्पेशली जर आपण बघितलं तर आपल्याला 1A हा जो काही टॉपिक आहे 1A टॉपिक जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. 1A टॉपिक मध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे काही वनांचे प्रकार आहेत महाराष्ट्रातील वनांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये वनांचं काय आता प्रकारांमध्ये जर पण 5-6 प्रकार 6 प्रकार आढळतात. भारतामध्ये जर आपण बघितलं ना तर वनांचं स्वरूप असं आहे की महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के भागामध्ये वने आहेत. ठीक आहे. तसं तर देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचं वनक्षेत्र फक्त 8% आहे बरं का. किती टक्के? 8% आहे. फक्त 8%. तसं तर राज्याचं एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्रावरती वन क्षेत्र असलं पाहिजे. वनांवरती खूप प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. जास्त पाऊस ज्या भागामध्ये असतो तिथे दाट वन संपत्ती आपल्याला पाहायला मिळते है ना. स्पेशली मृदा कशी आहे मृदेवरती सुद्धा वनांचं स्वरूप आढळून असतं. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र जर आपण बघितलं तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं आपण आता बघितलं ना की खनिज संपत्ती सर्वाधिक कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे? प्रादेशिक विभाग म्हणाल तर विदर्भ आणि प्रशासकीय विभाग म्हणाल तर परत नागपूर विभाग. तसंच वनांच्या बाबतीत सुद्धा आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपत्ती तिकडं प्रादेशिक विभाग वनांच्या बाबतीत जरी विचारलं तरी विदर्भच येणार आहे आणि प्रशासकीय विभाग विचारला तरी नागपूरच येणार आहे. त्यामुळे नागपूर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपत्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपल्याला माहिती की वनांचं महत्व फार महत्वाचं आहे.
आहे ना. पर्यावरणीय संतुलन राखतात वनं. जमिनीची धूप रोखण्यासाठी वनांचं महत्व आहे. है ना. आपल्याला माहिती आहे, की नाल्या धूप असेल किंवा चादर धूप असेल किंवा मोठमोठे खड्डे जमिनीला पडतात. आहे की नाही. मोठ्या प्रमाणामध्ये मातीचा थर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातो. त्याला आपण मृदा धूप म्हणतो. आणि ज्यावेळेस मृदेची धूप होत असते, आवाज यायला हो माझा व्यवस्थित? रोहिणी मॅडम? रेंज प्रॉब्लेम असेल. आहे ना. मृदा धूपमध्ये स्फुरद नावाचा जो घटक असतो तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाहून जातो. म्हणजे मृदेची सुपीकता जर चांगल्या दर्जाची ठेवायची असेल तर वनं मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे. विशेषतः हां, बरोबर आहे. बायोडायव्हर्सिटी फार महत्वाची आहे. जैवविविधतेमध्ये वनांचं स्थान महत्वाचं आहे. आहे ना. पर्जन्यावरती, मृदेवरती आणि अनेक ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक घटकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला वेटेज दिलं जातं ते वनं. आहे ना. जर 33% वनं नसतील, तर ते पर्यावरणाच्या पूरक नसतील आणि म्हणून 33% एकूण क्षेत्रफळाच्या 33% वनक्षेत्र जर असेल, तर ते पर्यावरणपूरक असते. आहे ना. वन्यजीवांचं संरक्षण वनांमुळे होते. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये राखीव वनक्षेत्र आहे मोठ्या प्रमाणामध्ये, जे की अभयारण्याखाली आहे. स्क्रीन शेअर केली नाहीये मी फक्त बोलायला लागलोय. आपला टाईम झालाय, पण मी एक थोडी प्रस्तावना करायलोय वन टॉपिकची. उद्या वन टॉपिक आपण डिटेल चालू करणार आहे. ठीक आहे? आता वन्यजीवांचं संरक्षण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये होतंय. कशामुळे होतंय? वनांमुळे होते. वनसंपत्तीसाठी सुद्धा वने महत्वाची आहेत. त्याचबरोबर वन आधारित व्यवसायांसाठी सुद्धा वने महत्वाची आहेत. ठीक आहे? तर वनांवरती सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये जाऊया. चला आज